सह्याद्रीच्या कुशीतला अजून एक अनोख्या सकाळचा सोहळा. रायलिंग पठारावरील सूर्योदयाचं एक भन्नाट दृश्य, रोमहर्षक असा लिंगाणा सुळका आणि ऐतिहासिक रायगडचा भव्य नजारा. रात्रीच्या थंडगार वाऱ्यामध्ये उभारलेला तंबू आणि गरमागरम खिचडीच्या वासाने लागलेली भूक, ही आहे आमच्या भन्नाट प्रवासाची गोष्ट. तर ही सपाट अशी जागा आम्ही कॅम्प लावण्यासाठी निवडली आहे आणि इथं आम्ही आता कॅम्पिंग करणार आहेत. कॅम्प आमच्या सोबत आहे. तर मुक्काम पोस्ट रायलिंग पठार, इथं आमचा मुक्काम होणार आहे आज. आणि एक साधारण एका तासामध्ये आपण जेवण बनवायला सुरुवात करू. आपण बनवणार आहेत आज मसाला खिचडी. आणि अजून भूक लागली तर मॅगी बनवू आपण. मॅगी ऑप्शनल आहे. इथं बघा, लोक येतात, इथं कॅम्पिंग करतात, शेकोटी करतात, बॉनफायर करतात. तर कृष्णानं आता बेस लावला आहे आणि ती उभारणी करायला सुरू करू आपण टेंटची. सूर्यास्त झालेला आहे आणि शेड्स अजून पण दिसत आहेत सूर्याच्या. आणि भव्य असा लिंगाणा किल्ला, राजधानी रायगड. आणि इथे आपल्या बॅग आहेत. इथं कृष्ण आहे आणि इथे आपला टेंट आहे. ॲक्च्युली इथे अजून 5 लोक पण आले आहेत. इथं बघू शकता तुम्ही, ते पण त्यांनी मोठा टेंट आणला आहे. मोठा ग्रुप आहे त्यांचा, 5 जणांचा. तर ते पण कॅम्पिंगसाठी आले आहेत आज. थोडं बोलणं झालं त्यांच्यासोबत, आपलं कुठून आले काय नाही. ॲक्च्युली आपला टेंट लावून पूर्ण झाला आहे आणि इथे टेंट हवेनं उडून जाऊ नये म्हणून इथं ठोकण्यासाठी असे स्टड दिले जातात. पण त्या स्टडला आपल्या धार खूप कमी आहे, त्यामुळं आम्ही पण इथं ठोकायचा प्रयत्न केला, पण ते काय बसले नाही. त्यामुळं टेंट उडून जाऊ नये म्हणून आता आपण हे सामान टेंटच्या मध्ये ठेवू, म्हणजे एक वजनदार असा बेस तयार होईल. आणि इथं थोडंसं आपण जुगाड पण केलेलं आहे. ॲक्च्युली इथल्या काही गोष्टी जे असे हुक असतात, लॉक असतात, आपले मिसिंग आहेत 2-3. इथला एक मिसिंग आहे, इथला एक मिसिंग आहे आणि इथला एक मिसिंग आहे. त्यामुळं दोरी लावून आपल्याला इथं काम चालवावं लागलं सध्या. असा टेंट पण आपल्याला पण घ्यायचा आहे. लवकरच आपण असा टेंट घेऊ. एक 3-4.5 हजारापर्यंत डिकॅतमध्ये येऊन जातो. आणि ही आहे आमची आजची स्लीपिंग बॅग. ह्याच्यामध्ये आम्ही झोपणार आहेत. आणि पांघरायचे पण आणले आहेत आम्ही. तर जर थंडी वाजली तर ते पण आहे आपल्याला पांघरून घेण्यासाठी. आणि काहीतरी बोल कृष्णा, बोल काहीतरी. हाय गाईज. अरे काहीतरी बोला. हाय नसतं, हाय तर सगळेच करतात. तर इथं आपण एक छोटासा जुगाड केला आहे. ही ॲक्च्युली स्लीपिंग बॅग आहे, पण त्या स्लीपिंग बॅगला आम्ही अनफोल्ड केलं आणि त्याचा बेस तयार केला. मग खाली पाठीला टोचणार नाही म्हणून. मग एक चादर तयार झाली, काय म्हणतात, बेडशीट तयार झालं आहे आमचं. आणि जे पांघरायचे आणलेत ते आम्ही वरून घेणार. मस्तपैकी बेस तयार झाला. असा याला म्हणतात देसी जुगाड केलं इथं. रात्री शेकोटी करण्यासाठी आता आपण लाकडं गोळा करायला चाललो आहोत. अंधार तर झालाय, तर बघू आसपास लाकडं आणू थोडेसे आणि मस्तपैकी शेकोटी बनवू. आजूबाजूच्या गावातली लाइटिंग तुम्ही बघू शकता इथे, हे बघा. तर बघा, एक 20-25 मिनिटाच्या मेहनतीनंतर थोडासा भुसा आणि एवढे लाकडं आणि एक पत्रावळी, एवढंच आम्ही गोळा करू शकलो. बाकी काय सापडलं नाही इथं. मग जेवढी होईल तेवढी होईल शेकोटी. बाकीचं आपला गॅस आणलाय, त्याच्यावर करू. आणि समोर गाव बघा तुम्ही, सुंदर दृश्य दिसायले गावाचं. आणि हा प्राणी इथं आराम करत बसलाय. 7:30 वाजलेत रात्रीचे आणि आपण प्रिपरेशनला सुरुवात केली जेवणाच्या. मी दिसत नाही तुम्हाला, आता दिसलो का? थोडासा दिसलो, ठीक आहे. आणि एकतर चंद्र नाही आहे, अमावस्या जवळ आसपासच आहे कुठंतरी, म्हणून चंद्र पण नाही, चंद्राचा उजेड पण नाही पडलेला. काय द्यायचं? पाणी द्यायचं. पाणी द्यायचं आहे दादाला थोडंसं. हे जर तुला पाणी. तर मागच्या अँगलनं दाखवतो, कॅमेऱ्यानं दाखवतो तुम्हाला काय काय आणलंय. हे तर एकतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं पाणी आहे. हे बाबा त्याला झाकण लावते, पडायचं ते पाणी आहे. इथं कांदे आहेत आपल्याकडे, टमाटे एक आहे,
मॅगीचा मसाला आहे, एक आहे ते मीठ आहे, हळद आहे, मिरचू आहे आणि शेंगदाणे पण आहेत थोडे. आणि इथं हिमालय अश्वगंधाचं सनफ्लावर ऑइल आणलं आपण ह्या डब्बीमध्ये घालून. आणि हे आपलं बर्नर आहे आजचं, ब्युटेन गॅस आहे, कंप्रेस्ड गॅस आहे. आणि इथं आहे आपला बर्नर, ह्याच्यामध्ये आपण ह्याच्यावर बनवणार आहेत. आणि हे पातेलं, ह्याच्यामध्ये भात बनणार आहे, आपला खिचडी बनणार आहे. ठीक आहे, तर कांदे कापायला सुरुवात झाली आहे आता. इथं एकदम चौकंडी कांदा कापण्याचं काम करण्यात येत आहे कृष्णाद्वारे. का तर म्हणे खिचडी खाताना त्याची चव लागती, म्हणून असे मोठे मोठे तुकडे केलेत त्यानं. काय करायला आहे भाऊ, आता टमाटर धुवून घ्यायला आहे. पाण्याचा एकदम योग्य वापर केला जात आहे इथे. खूप थेंबर पाणी टाकलंय मित्रांनो. छान छान छान. तो पण आपण थोडं वाचू. हे काय, एक्सरोने ब्युटेन गॅस, फ्लेमेबल गॅस, ओझोन फ्रेंडली. ठीक आहे, क्लोरोफ्ल्युरोकार्बन CFC नाही आहे त्याच्यामध्ये. याचा अर्थ एक्सप्लोजिव्ह गॅस असतो हा. त्यामुळं जर तुम्ही असं पोर्टेबल गॅस यूज करत असाल तर केअरफुली यूज करा. ह्याला जास्त काय म्हणतात त्याला, एंट्रॉपी नका येऊ देऊ याच्यामध्ये जास्त. थोडं याचं टेम्परेचर डायरेक्ट सनलाईटला एक्सपोज नका होऊ देऊ याला. थोडेसे असे काही प्रिकॉशन आहेत ज्या तुम्हाला घ्यावं लागणार आहेत. तर आता आपण गॅसला बाहेर काढू. तर लास्ट टाइम आपण याचा यूज केला होता तोरणा किल्ल्यावर, आणि आता रायलिंग पटावर यूज करतो याचा. बघा किती छोटा एकदम असा पुकीवाला बर्नर आहे, क्यूटी पुकी बर्नर. याला अजून थोडं एक्सपांड करायचं. याचे पाय आहेत, पाय याचे बाहेर काढायचे आणि ह्याचे असे हे विंग्स आहेत. याला काढलं ना तर प्रॉपर एक बर्नर तयार होतो याचा. तांदूळ आणि डाळ भिजवायला आपल्याकडे पातेलं नाही आहे, पातेलं एकच आहे, दुसरं एक्स्ट्रा नाही आणलं, म्हणून त्याच बॅगमध्ये थोडंसं पाणी टाकून त्याला भिजवत आहे गव्हाने. काय परिस्थिती आहे. हे सुंदर दिसत आहे एकदम दृश्य टमाटा आणि कांद्याचं. इथं फक्त एकाची कमी आहे, बटाटा, पत्तागोबीची पण कमी आहे, फुलगोबीची पण कमी, आणि थोड्याशा वांग्याची कमी आहे, आणि अर्धा शिमला मिरचीची कमी आहे. बस बाकी सगळं आहे. पाणी बस, पाणी बस. जल है तो जीवन आहे भाई. बघा गॅस लावलाय आपण आता मस्तपैकी. गॅस सुरू झालाय, तेल टाकलंय. इथं थोडंसं वारं यायलं इकडून, म्हणून त्याला वारं रोखण्यासाठी दगडं लावतोय. सामान रेडी आहे. हळद आहे, मीठ आहे, लिंबू आहे, लिंबू म्हणतो यायला, हळद आहे, कुंकुस आहे, काय हळद आहे, तिखट आहे, मीठ आहे, जिरे मोहरी याच्यामध्ये. इथं मॅगी मसाला आहे, स्पेशल इन्ग्रेडियंट आहे आजचा. तेल आहे, आता फोडणी टाकू आपण थोड्याच वेळात. तेल जर तापलं असेल तर नाईस. जिरे मोहरीची फोडणी पडली आहे, शेंगदाणे गेले आहेत मध्ये, आणि चौकंडी कापलेला कांदा पण तळत आहेत सध्या आपण. आणि इथं पासून मी खूप असा सुंदर प्रकारे याचा मला वास येत आहे. आणि 2 मिनिटांमध्ये आपण आता याच्यामध्ये टमाटे घालू. आपल्याकडे कडची नाही मित्र, हे बघा जुगाड असा आहे. तर एकंदरीत आपली तयारी इथपर्यंत आली आहे. भिजलेला भात कॅरी बॅग मधून प्लेटमध्ये काढण्यात येत आहे. आणि इथं एक मिक्स वेज तयार झाली आहे, कांदा आणि टोमॅटो घालून. त्याच्यामध्ये आपल्याला भात टाकायचा आता. नाही टाक, 3 जणांचा नाही रे. अशी बनलेली आहे आपली खिचडी. म्हणजे बनलेली नाही, सध्या लावलंय आपण पूर्ण फोडणी बिडणी घालून, कांदा टोमॅटो टाकून भात घातलाय आणि पाणी टाकलंय मध्ये. आता शिजत आहे. शिजायला कुकर नाही म्हणून पातेल्यावर आपण प्लेट ठेवतोय. ठेव मित्रा. छान. गणपती बाप्पा मोरया. यस. वारं शांत झालंय. ज्यावेळेस आपण फोडणी घालत होतो त्यावेळेसच मेन पूर्ण वारं चाललं, आणि आता शांत झाले वारं, आणि चांगली गोष्ट आहे एकंदरीत. तर इथं आत्ता आम्ही चेक केली खिचडी. पाणी थोडं कमी पडलं होतं, म्हणून एक्स्ट्रा अजून वरून पाणी टाकलं, आणि परत एकदा शिजायला ठेवत आहेत 2 मिनटं. लावून टाक झाकण मित्र. तर भेटू आपण एकदम 2-3 मिनटानंतर. फायनली एवढ्या कष्टाचं फळ आता आपण खात आहेत. पहिला घास घेऊ आपण खिचडीचा. सुंदर झाली खिचडी, वास तर छान आलाय. आता टेस्ट करू. नाईस, परफेक्ट, सुंदर, 1 नंबर. खतरनाक झाली खिचडी, भारी. तर गाईज मस्तपैकी जेवण झालंय आपलं, आणि शूज काढून इथं ठेवलेत.
आणि मधलं ते बेडशीट आपण इथं टाकलंय. आता जरा थोडा 15-20 मिनिटं स्टार गेजिंग करत बसू इथं. शटर मारू थोडेसे फोटो. अरे वा, एक नंबर, खतरनाक. दिसतेत का स्टार? दिसले, थोडं दिसलं बघा, एक दिसला ते. असे स्टार आहेत बरेच आहेत तिथं. गुड मॉर्निंग गाईज, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आहे डे 2, दुसरा दिवस आहे आज. आणि काल इव्हिनिंगला आपण सनसेट पाहिला रायलिंग पठाराहून. आणि सेम ठिकाणाहून आज दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे आज आपण सनराईज बघणार आहेत. तर या ठिकाणाहून सनराईज होणार आहे. तुम्ही सनराईजची प्री सनराईज शेडिंग बघू शकता इथे. हे बघा, सनराईज व्हायच्या आधीची शेडिंग आलेली आहे इथं. आणि सुंदर असा सनराईज पण होणार आहे इथून, ते बघू आपण. गव्हाने परत एकदा सूर्योदयाचा टाइम लॅप्स काढत बसला आहे Insta3 मध्ये. आणि सनराईज इज अबाउट टू हॅपन. गुड गुड. बघून घ्या सूर्योदय बघून घ्या, मस्त दिसत आहे. पूर्णपणे सूर्य येत आहे आता वरती. छान. काल रात्री इकडं सूर्यास्त पाहिला आणि एकदम ऑपोजिट साईडला आज सूर्योदय बघतोय आपण. आता आपण सगळं आपलं टेंट वगैरे डिसअसेंबल करतोय. पांघराची पण घडी केली आहे, पांघरुणाची. आणि सगळं आपण बॅगमध्ये टाकून परतीची वाट पकडतोय आता. सनराईज पाहिला आपण, तिकडे जाऊन फोटो काढले. ठीक आहे, एकदा सध्याच्या परिस्थितीमधला सनराईज दाखवतो तुम्हाला. हे बघा, सुंदर असे दृश्य आहे. या पठारावरून सनसेट आणि सनराईज दोन्ही गोष्टी खूप सुंदर अशा पद्धतीने दिसतात तुम्हाला. कुठं जायची गरज नाही. हे एकच ठिकाण आहे, इथंच बसलो होतो काल इव्हिनिंगला पण. आणि आज सकाळी पण इथंच आहेत आम्ही. इकडच्या साईडला सनसेट पाहिला आम्ही आणि इकडे सनराईज बघतोय. दोन्ही असं सुंदर दृश्य दिसले. ओय, कांदा खातो, ये घेणार की. आणि इथं तुम्ही पाहू शकता, मोठ्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये माकड गोळा झाले आहेत. अचानक फ्रॉम नोवेअर कुठून आले माहिती नाही. यो भाऊ उभा राहिलाय 2 पायावर. आणि तिकडे एक ड्रोन उडत आहे, बघू शकता तुम्ही. ते एक फॅमिली आहे तिथे, ड्रोन उडत आहेत ते. आपण माकडांची व्हिडिओ काढू. तर याच पद्धतीने सुंदर असा बेत आपला झालेला आहे इथे. आणि परतीची वाट आपण पकडली आहे. येताना आपण तिकडच्या मार्गे आलो होतो, लांबचा मार्ग होता. कडा वगैरे बघून आलो सगळं. आणि आता जाताना आपण एकदम ट्रेक फ्रेंडली, म्हणजे असा थोडासा छोटा आणि सोपा मार्ग आहे हे. त्या मार्गे जाताना रिटर्न चाललोय आपण, कारण तिकडची साईड आपल्याला एक्सप्लोअर करायची होती, म्हणून त्या मार्गे आलो आपण येताना. आणि आता हा मार्ग निवडला आहे. ठीक आहे गाईज, सो दॅट वॉज ऑल अबाउट दिस ट्रेक, कॅम्पिंग, डिनर मेकिंग. ओके, तर ब्लॉग कसा वाटला तुम्हाला हे कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि खाली जायचं. ठीक आहे, तर काही रिकमेंडेशन असतील तर ते पण सांगा. आणि काही इकडे येण्याबद्दल डाऊट असेल तर तो पण विचारू शकता तुम्ही, उत्तर दिलं जाईल तुम्हाला. ठीक आहे, तर आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवू. सो थँक्यू सगळ्यांना, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. शेअर मात्र करा तुम्ही, सबस्क्राईब करून ठेवा. आणि पुढे तुम्हाला नोटिफिकेशन येतील म्हणून त्यासाठी बेल आयकन पण दाबून ठेवा. तो चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू गाईज.